थोड़ा सा आप वेट करिए। तसेच पॅव्हिलियन कैलासवासी राजेंद्र शेलार यांच्या स्मरणार्थ व संजना शिंदे यांच्या स्मरणार्थ तसेच विशेष सहकार्य या मैदानासाठी प्रशांतजी शेलार साहेब व सुरेशजी शिंदे साहेब तसेच या यूट्यूब लाईव्ह या संपूर्ण याच्यामध्ये बघायला मिळत आहेत ते यूट्यूब लाईव्हचा आम्हाला स्पॉन्सरशिप दिलेले श्री दिनेश सुभाष मारक जे वेद एंटरप्राइजेस यांच्याकडून मिळाले मंडळ त्यांचं मनापासून आभार। तसेच या सामन्यांसाठी विशेष पंचांची भूमिका बजावणारे श्री सतीश साळुंके सर आणि पांडे सर यांचेही मंडळातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन। तसेच आता जो सामना झाला राजा आराव विरुद्ध तांबे या सामन्यामध्ये जे आयवा कॅच घेतली ते किरण मलकजे यांनी यायचे व्यासपीठाजवळ। त्यांना जे आयवा कॅचचं पारितोषिक 100 रुपये त्यांनी येऊन घेऊन जायचं आहे। हॅलो पराक्रमी तांबे संघाच्या खेळाडूला विनंती असेल आपण सर्वांनी आपल्याला बसण्यासाठी जे चेअर्स ठेवलेत आहे आपण त्या ठिकाणी बसायचं आहे आणि प्रत्येक दोन्ही संघाचे 12वे खेळ आणि एक मिनिट सगळे व्हॉलेंटियर आहेत त्यांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे। जय भवानी मित्रमंडळाचे सगळे व्हॉलेंटियर बाउंड्रीचा ताबा घ्या। हॅलो सूरज या फलंदाजासाठी प्रशांत सपकाळ यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 आणि लगातार 3 षटकार प्रशांत कदम यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 2 हॅट्रिक साठी 1000 सूरज साठी खाली चला चालू पहिल्या चेंडूला एका बाजूला जय भवानी कुसवडे पराक्रमी तांबी संघ संघाच्या 51 ला सुरुवात होते। 4 पराक्रमी तांबी संघाची सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला फुल एक 6 धावा किती संकेत भोसले पुन्हा गोलंदाज 8 धावा कुसावडे संघ पाहतोय आणि पराक्रमी तांबी संघ अशी मॅच चालली मैदानाच्या आत। सलामी शुभम आणि सूरज हे फलंदाज। जय भवानी कुसावडे संघाकडून गोलंदाज निघतोय अनिरुद्ध मरागजे।
चला फास्ट करायचं आहे. पंचांना विनंती असेल बाळा साळुंके आणि विशाल सप्पा. गोलंदाज निघतोय अनिरुद्ध. शॉर्टपिच चेंडू आहे. चेंडूला चार धावींनी संघाची धावसंख्या वाढते 12 या अंकावरती. 12 धावा 10 फलकावरती लागल्या. सुंदर फलंदाजी पाहतोय आपण. सूरज आणि शुभम हे दोन फलंदाज पराक्रमी तांबे संघाचे. कुठल्या पण फलंदाजाने षटकार मारा आणि 50 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. केशव सपकाळ साहेबांच्या माध्यमातून पराक्रमी तांबे संघाचे माजी कर्णधार यांच्याकडून 50 रुपयाचं कॅश प्राइज. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या पारीचा अंत झाला. जय भवानी कुसावडे संघाकडून पहिलं षटक हाताळलं. अनिरुद्ध या गोलंदाजानं धावा प्राप्त केल्या. चला फास्ट करायचं आहे. जय भवानी कुसावडे संघ आपण यजमान संघ आहात. लगेच क्षेत्ररक्षण सजवा. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज होतोय आदित्य. सूरज साठी एक सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 200 आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 प्रशांत कदम साहेबांच्या माध्यमातून. सूरज साठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारला 200 आणि षटकार हॅट्रिकला 1000 प्रशांत कदम यांच्या माध्यमातून. आणि केशव सपकाळ साहेबांकडून 50. चला क्षेत्ररक्षण सजवा. जय भवानी कुसावडे संघ. आदित्य निघतोय. गोलंदाज शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडूला विरकावलंय. झेल खाली येतोय. अनिरुद्ध सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अनिरुद्ध मराठीचे एक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते हरचंद्र मराठे यांचे आगमन झाले. मंडळाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत. सूरजच्या पारी धावतोय. अंत नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय. विकास शिंदे एक हायटर फलंदाज मोठा खेळाडू विकास शिंदे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. जय भवानी कुसावडे संघाकडून पहिले षटक हाताळलं. अनिरुद्धनं धावा खर्च केल्या 12. दुसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय आदित्य. एक गडी बाद केलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय विकास शिंदे. 4 षटकांचा सामना असेल. 24 चेंडूचा खेळ करायचा आहे मैदानाच्या आत. आजच्या दिवसामध्ये बरेचसे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील. जवळजवळ 5 ते 10,000 प्रेक्षक या ठिकाणी वाढतील संध्याकाळच्या सत्रापर्यंत. पहिल्या चेंडू आदित्य मराठे. आदिनाथ नक्कीच एक नौका गोलंदाज आहे. अंडर 19 चे खेळाडू पाहतोय आपण. असा हा भरणा आहे जय भवानी कुसावडे संघाचा. 2 आदरे बसले. विकास शिंदे आलाय माघारी. 12 धावा 10 फलकावरती लागल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय. पराक्रमी तांबे संघाकडून शुभम गायकवाड. शिदे सप्पा आपण जर कुठं असाल तर नक्कीच आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. शिदेशजी सप्पा. सुंदर गोलंदाजी. ब्लॉकचा चेंडू आता खोदून काढलाय. स्वतः फॉलोथ्रो मध्ये चेंडू कलेक्ट करतोय. एका धावेवर समाधान मानावं लागेल पराक्रमी तांबी संघाला. 13 या अंकावरती.
2 विकेटचं पतन झालंय. 13 धावा धापलकावरती लागल्या आहेत. आदू गोलंदाज सुंदर मरागजे 3 विकेटचं पतन झालंय. 13 धावा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आदित्य आदू याच्या माध्यमातून नवदीप गोलंदाज पाहतोय. आदू मरागजे नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय. अनुज सप्पाळला पाहतोय. चार षटकांचा सामना असेल. 13 धावा धापलकावरती. पराक्रमी तांबी संघाच्या 13 धावा लागल्या धापलकावरती. नवीन फलंदाज अनुज सप्पाळला पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज खोदून काढलाय चेंडू. आशिष मराठे चेंडू खाली येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 14 धावा धापलकावरती. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आदूच्या माध्यमातून. नवदीप खेळाडूचा भरणा आहे. जय भवानी कुसावडे असंघामध्ये बरेचसे नवदीप खेळाडू पाहायला मिळत आहेत. अनिरुद्ध असेल, आदू असेल, मयूर मरागजे पाहतोय आपण बऱ्याच वर्षानंतर मैदानामध्ये. कार्पेट मध्ये चेंडू खेचलाय. साऊ मरागजे चेंडू मागे धावतो. चेंडू पोचलाय सीमारेषा पलीकडे आलेला चौकार. 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते 18 या अंकावरती. 12 चेंडूचा खेळ संपलाय. मैदानाच्या आत 12 चेंडू मागे धावा गोळा केल्यात पराक्रमी तांबी संघानं. 18 धावा धापलकावरती लागल्या आहेत. ह्यानंतर 12 चेंडूंचं धावतं समालोचन करतील आमचे साथी समालोचक मित्र सिद्धेशजी सप्पाळ. धन्यवाद प्रवीणजी पवार. 2 ओव्हर्समध्ये अद्यापपर्यंत पाहिलं गेलं तर धावफलकामध्ये पराक्रमी तांबी संघाच्या खात्यामध्ये 18 धावा आहेत. मागील ओव्हरमध्ये आदित्यने धावा रोखण्याचं काम केलं. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार 18 धाव्यांपर्यंत मजल मारण्यामध्ये यश मिळालंय. इथून 2 यंगस्टार खेळाडू आपण पाहिले गोलंदाजीमध्ये. जय भवानी असंघासाठी काल ब संघ, जय भवानी ब संघ सेमीफायनल पर्यंत मजल पाहायला मिळाली. आणि कालच्या दिवसाचा खेळ मात्र केदारेश्वर पिंपरी संघाच्या बाजूने अंतिम काही घडीला त्यांनी बाजी मारत आजच्या मेगा फिनाले मध्ये दाखल झाले. एक्स्ट्रा रन पहिल्याच बॉलवरती. त्या सोबतीने 19 धावा. हा चेंडू हवेमधून खेळलाय. जरूर क्षेत्ररक्षक आलेत परंतु चेंडू मागे त्यांची पकड निसटली आहे आणि आशीर्वाद मिळालाय अनुज सकपाळ पुन्हा एकदा क्रीज मध्ये थांबण्याचा मिळालाय. तो सगळ्यात मोठा आधार धाव संख्येचा. 1 धाव इथे देखील मिळताना 20 अंक गाठला जातोय. 20 धावा आहेत. इथून मोठ्या अंकाकडे वळणार फलंदाजी जिथे शांत राहिली होती. आणि प्रति चेंडू हल्ले चढवण्याचा मानस घेऊन दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न. परंतु एक्स्ट्रा रन पळवाटा काढण्याचा कदाचित मार्ग शोधत आहेत गोलंदाज. परंतु या क्रीजच्या बाहेर आपल्याला काही मिळणार नाहीये. मिळणार आहे फलंदाजांना त्या धावा. 21 धावा आहेत. सूरज शेलार, विकास शिंदे आणि त्यानंतर शुभम शिंदे पाहू शकाल माघारी आलेत. आणि शुभम गायकवाड सोबतीने अनुज सकपाळ क्रीज मध्ये. हलक्या हाताने इथे मजा बघा.
रोहित मरागजे कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने पाठीराख करत होते बस संघासाठी, परंतु आज संघामधून त्यांच्याकडे देखील सगळ्यांच्या नजरा आहेत. काल फार्म हाऊस राहिलं, बुक झालं होतं सगळं काही, परंतु आज संघाला संधी असणार आहे. इथे 3 धावा तब्बल कंप्लीट केल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगला पाहायला मिळालाय. त्यासोबतीने 24 धावा महेश मरागजे यांच्या हाती चेंडू आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये सुरुवात शांततेत केली आहे, परंतु एक्स्ट्रा रन्स बरेच गेले. इथून 4 चेंडू हाती अजून शिल्लक राहणार आहेत. खराब चेंडू आहे, त्याला भिरकावला हवेमधून, बिमार चेंडू. त्यामागे सिंगल धाव आहे आणि सोबतीने 1 एक्स्ट्रा रन मिळेल, जिथे अतिरिक्त हाईट फॅक्टर पाहायला मिळाला या चेंडू मागे वापरताना महेश मरागजे. प्रति षटकाराकरिता 100 रुपयाचं कॅश प्राइज केशवजी सकपाळ यांच्या माध्यमातून. फ्रीटचा बॉल, सिंगल मिळेल. आणखीन एका धावेसाठी प्रयत्न सुरू केलाय, दुहेरी अंकाचा प्रयत्न यशस्वीरित्या. दुसरी धाव देखील कंप्लीट. 28 धावा. डीजे ऑपरेटर संपर्क करा. डीजे ऑपरेटर महेश मरागजे यांचं चालू असलेलं हे षटक खूप लांब सुरू आहे. जणू काही अद्यापर्यंत 6 चेंडू समाप्त झाले, त्यापैकी एक्स्ट्रा पाहू शकाल आपण 3 चेंडू एक्स्ट्रा पाहायला मिळाले, जिथे फायदा मिळालाय फलंदाजांना. 28 धावा, आणखीन 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला. फॉलो केलं फलंदाजाला गोलंदाजाने आणि निर्धाव चेंडू बऱ्याच कालावधीनंतर आलाय टीम जय भवानी असंघाकरिता. गोलंदाज महेश मरागजे. विपक्षी टीम देखील काही दूरवरचा नाहीये. हे वडवळ विभागामधले दोन्ही संघ आज मैदानाच्या आतमध्ये 2 हात करतात. अतिरिक्त जागा वापरण्याचा प्रयत्न आहे. एक्स्ट्रा रन्स मिळणार आहेत. 29 धावा. जवळपास 8 चेंडू अद्यापर्यंत फेकलेत. आणखीन देखील बऱ्याचशा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, जिथे आमचे स्कोरर अतुलजी मरागजे आम्हाला कळवत आहेत की 4 चेंडू समाप्त झाले, 2 चेंडू शिल्लक आहेत. हा देखील चेंडू पाहावा लागणार आहे. अंपायर कळवत आहेत. एका दिशेने प्रेशर वाढत चाललाय. महेश मरागजे यांची ओव्हर काही संपत नाहीये. अगदी ज्या पद्धतीने फलंदाजांच्या दूरवर हा चेंडू चाललाय, त्याच पद्धतीने विचार केला गेला तर या स्कोर कार्डचा आकडा देखील दूरवर घेऊन जाईल, जिथे 30 धावा संपन्न झाल्यात स्कोर कार्ड मध्ये. धीम्या गतीचा चेंडू आहे. फुलर लेंथ मध्ये चेंडूला बॅट वरती येताना पाहिलं, परंतु केवळ मिळेल सिंगल. जिथे मी म्हणेल फलंदाजांकरिता मोठे फटके येत नाहीये, तिथे मात्र गोलंदाजाने सांगितलं की माझा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीमागे, धावांसाठी आशीर्वाद. 31 धावा आहेत. कदाचित 2 ओव्हर्स एकट्या गोलंदाजाने कंप्लीट केल्या असत्या, परंतु हा चेंडू पाहावा लागणार आहे. हलक्या हाताने खेळलेत, कव्हर्स मध्ये खेळलेत आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक फील्ड करेल, फेकेल तोवर मात्र या दोन्ही धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर्स सोबतीने, ज्याची आतुरतेने सगळ्यांनी वाट पाहिली. एकदा का महेश मरागजे जिथे शेवटचा चेंडू फेकेल आणि ही ओव्हर समाप्त केली. हा शेवटचा चेंडू फेकताना महेश मरागजे तब्बल 11 चेंडू फेकले गेले या ओव्हर मध्ये. 33 धावा. 15 रन्स या ओव्हर मध्ये आलेत. अशा 33 धावा तांबी संघाच्या या स्कोर कार्ड मध्ये.
लॉस ऑफ दी 3 विकेट, 3 विकेटचं नुकसान देखील आहे. शेवटच्या ओव्हरसाठी गणेशजी स्वतः आलेत. गणेश सरांनी काल साथ दिली आम्हाला, आज मैदानाच्या आतमध्ये साथ द्यावी लागणार आहे त्यांना आपल्या संघासाठी. शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हर आहे. अंतिम ओव्हरमध्ये प्रति षटकार प्राइज जरूर आलेले आहेत. बऱ्याचशा पाठीराख्याने पाठीराख देण्याचं काम केलंय. संकेतजी भोसले यांच्याकडून देखील सलगचे 2 षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज राहणार आहे. परंतु जिथे फलंदाजांनी मोठे फटके मिळवले नाही तिथे मात्र महेश महाराजांनी आपल्या संघाला जणू काही चटके दिले. 11 चेंडू फेकले गेलेत, 15 रन्स आलेत त्या ओव्हरमध्ये आणि शेवटचे 6 चेंडू बघावे लागणार आहेत. गणेश महाराज जे सज्ज होणार गोलंदाजी करण्याकरिता. स्लॉग ओव्हर आहे. प्रेक्षक वर्गासाठी देखील मेजवानी आहे. कॅच पकडा आणि 200 रुपयात जे संकेतजी कदम, प्रसाद महाराज आणि संकेत कदम यांचा उपक्रम आहे. आजच्या दिवसामध्ये प्रेक्षक वर्गासाठी हे प्राइज वाढू शकत देखील आहे. अनेकशे आमचे मान्यवर ज्या पद्धतीने वेळ निघून जाणार पुढे त्या पद्धतीने प्राइज देखील वाढणार आहेत. पहिला बॉल डॉट आलाय. आडव्या बॅटने खेळलेच परंतु विकेट. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळणार आहे. केशवजी सकपाळ यांनी सांगितलंय की प्रति षटकाराकरिता 150 रुपयाचं कॅश प्राइज. कॅश वाढलेली आहे. मॅच मध्ये धावा 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 इथे येणं महत्वाचे आहे. धावा, त्या धावांसाठी त्यांचे पाठीराखे देखील सांगत आहेत आम्ही खंबीर उभे आहे. परंतु मैदानामध्ये धावा मिळवाव्या लागणार आहेत. एज लागली आहे. विकेटचं नुकसान इथे. संदेश विरुद्ध श्री गणेश आडोशी दोन्ही संघांचे कर्णधारांनी इथे समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. इनिंग संपल्यानंतर आपला टॉस होणार आहे. एका षटकाराकरिता आता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सुजल करिता, सुजल करिता त्यांच्या वडिलांनी आता सांगितलंय 500 रुपये आकडा वाढत चाललाय. आणि हवेमधून चेंडू खेळलेत. क्षेत्ररक्षक आहे आणि दर्शन आहे. ते चुका कमी होणार आहेत. विकेटचं नुकसान. रन त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल. स्वागत आहे. टॉस होणार आहे. याच्यानंतर मी विनंती करेल यानंतर होणारा सामना अमरदीप धवली विरुद्ध श्री गणेश आडोशी या सामन्याचे नाणेफेक करतील वडवळ ग्रामपंचायतीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष आमचे मित्र दीपकजी कदम साहेब, दीपकजी सावंत साहेब.
या हा. कोणाकडं कुणी मारला तो स्वरूप ना दर घेत नाही पाव कंपनीचा कॅप्टन पाव कंपनीचा नाही पाव टीमचा तुम्ही जाऊन होतो पराक्रमी तांबी टीमचे माजी कर्णधार पाव संघाचे माजी कर्णधार केशव सकपाळ आणि त्यांनी सांगितलं ज्याप्रमाणे स्वरूप आला भाई देर आहे लेकिन दुरुस्त आहे. 6 धावा मिळाल्या 40 अंक गाठला गेलाय. 41 धाव्यांचा पाठलाग सुरू होणार आहे. ₹100 कॅश प्राइज त्यांनी लगावलं शेवटच्या षटकाराकरिता आणि 40 अंक गाठला गेलाय. परंतु टॉस झालाय. बघूया टॉस बॉक्स मधून काय रिपोर्ट येणार आहे. टॉस जिंकला अमरदीप दौली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय आहे. जाऊया चालू मॅच कडे. एक्केचाळीस धाब्याची आवश्यकता आहे. JMP वासोडे संघ पहिल्या दिवशी आपण पहिल्या मॅच मध्ये पहिले मजल मारली. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये राजे आराव संघ ही तिसरी मॅच. पराक्रमी तांबी की जय भवानी कुसावडे याच्यानंतर आणखीन चुरशीच्या लढाई या पहिल्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि ही देखील मॅच वडो विभागामधील दोन्ही संघ 2 हात करत असताना 41 धावा टार्गेट सेट झाला. हॅलो धन्यवाद सिद्धेश जी सकपा साहेब. पुन्हा एकदा मैदानावर आपण सगळा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मैदानावर प्रथम आशिष मारागजे आणि समीर मारागजे गोलंदाजी अनुज सलामीचे षटक पाहायला मिळत. कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा जय भवानी मंडळाचे माजी अध्यक्ष आमचे बंधू दिनेशजी मराठे यांचं इथं आगमन झाले. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. सूर्य
माजी सैनिक सुरेख गोलंदाजी आता मात्र पहिला चेंडू सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा अनुज ब्लॉकरचा 4 अंक पहिला चेंडू विकेट सुरेख असा फटका पाहायला मिळतो दर्शक सावध याच्या सुरेख असा शतक पाहायला मिळत एक धाव पूर्ण केली एका धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचते 5 वर बिनबाद 5 पहिलं षटक चालू असताना पाटला करायचा होतो पाच धावाच्या साह्याने पुन्हा एकदा गोलंदाज आता पंचांची आम्हाला इशारा येतोय की आमचा पंच अनुभवी त्यांनी 9 चेंडू फीट त्याच्या गोलंदाजी सर्व ऑर्डिनर्सनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा सर्व ऑर्डिनर्सनी मंडळाचे सर्व सभासद पहिला चेंडू विकेट दुसरा चेंडू चौकार आणि तिसरा चेंडू अतिशय अनुज फलंदाजी करतोय दर्शन गोलंदाज सज्ज होतो पुन्हा एकदा पुन्हा एकदा मी जातोय सिद्धेश सपकाळ धन्यवाद राकेशजी 41 धाव्यांचा पाठलाग आणि पहिल्या ओव्हरमध्ये अनुज सकपाळ गोलंदाजी मध्ये सुरुवात चांगली केली होती आणि जणू काही रुळावरून पटरीवरून गाडी आता खाली उतरली की काय अनुज सकपाळाचे 100 रन्स पाहायला मिळत आहेत टोटल धावा 12 अतिरिक्त गती पाहायला मिळाली मागील काही चेंडूवरती वापरण्याचा त्याचा प्रयत्न एक चेंडू एक्स्ट्रा हाईक फॅक्टर पाहायला मिळाला आणि वेस्ट हाईकच्या वरती चेंडू तिथे जाणार तिथे पनिशमेंट राहणार आहे पनिशमेंट मिळाली परंतु अजून देखील मॅन्डेटरी असणारे षटक आहे निर्बंधित असणारे षटक आहे त्यामध्ये धावा मिळवण्यासाठी प्रयत्न आणि त्या सोबतीने संधी मोठी आहे
13 धावा या घेऱ्याच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 9 खेळाडू आणि या निर्बंधित क्षेत्राच्या बाहेर 2 खेळाडू या पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु फलंदाजांनी देखील स्वतःला सावरण्याचं काम केलं. 1 विकेटचं नुकसान आहे. आशिष मरागजे पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाला. त्यानंतर येणाऱ्या क्रमांक 3चा फलंदाज दर्शन आणि सोबतीने समीर मरागजेच्या प्रत्येक बाउंड्री करिता 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अविनाश मरागजे यांच्या माध्यमातून थांबलेत ते. वाट पाहिली जाते खराब चेंडूंची. पहिल्या ओव्हरची सांगता झाली आणि 14 धावा जमा झाल्यात. 41 धाब्यांचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मागे 27 धावेची अजून देखील आवश्यकता राहणार आहे. चलिए भाई, टाइम पास मत कीजिए. आज अंतिम दिवस आहे. वेळ खूप कमी मिळेल. प्रत्येक खेळाडूला माहित आहे मेगा फिनाले आतुरतेने वाट पाहिली जाते त्या क्षणाची, जिथे माता जय भवानी कुसावडे यांची ट्रॉफी कोणाच्या गावामध्ये जाणार. आज मेहनत सगळी त्याकरिता. पराक्रमी तांबी संघ देखील मेहनत करतोय 41 धावा वाचवण्याकरिता. पहिल्याच बॉल वरती विकेट आल्यानंतर जल्लोषाचा माहोल होता, परंतु येत्या 5 चेंडूवरती शांत केला तो जल्लोष जय भवानी कुसावडे संघाच्या फलंदाजांनी. समीर मरागजे क्षेत्ररक्षण फैलावलेलं आहे. आता धाबांसाठी मेहनत खूप करावी लागेल. जिथे मागील ओव्हरमध्ये संधी होती इनफिल्डच्या बाहेर 2च खेळाडू. सन्माननीय राजेंद्रजी कदम देखील इथे आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल आणि विनंती करेल त्यांना की आमच्या व्यासपीठावरती यावं. आमचे सीनियर कमेंटेटर. चलिए अंपायर्स वॉर्न कीजिए, बाद में लास्ट ओवर में 1 खिलाड़ी अंदर लेने के लिए पनिशमेंट रहेगी. पराक्रमी तांबी संघासाठी ही सूचना आहे. एज लागली आहे. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिझन कडे. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी जवळून चेंडू सीमा पार चौकार. सर्व संघांनी दक्षता घ्यायची आहे. 1 इनिंग 40 मिनिटांमध्ये संपवायचे. आपल्याकडं वेळेची कमी आहे. सगळे सामने 4 षटकांचे खेळवण्याचा मंडळाचा मानस आहे. 20 मिनिटं 1 इनिंग 20 मिनिटांमध्ये संपवायचे. तेच पांडेजी टाइम आपण देखील स्टार्ट करायचा आहे आणि अतिरिक्त वेळ घेत असेल संघ तर आपण पनिशमेंट करायची आहे. अठरा धावा. समीर मरागजे पुन्हा एकदा लेट कट खेळण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षण दर्जेदार झालंय. धावा वाचवण्यामध्ये यश मिळालं. जिथे संधी होती विकेटसाठी, परंतु दाट शक्यता होती की चान्सेस होते रन्स मिळण्यासाठी, तिथे केवळ सिंगल मिळते. 19 धावा. सुजल सखळची बॉलिंग पाहू शकाल आपण या दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवरती नशिबाची साथ मिळाली समीर मरागजेला आणि धावा मिळाल्या 4. इथे सिंगल. 5 धावा अद्यापर्यंत या ओव्हरमध्ये आणि पहिल्या ओव्हरच्या 14 धावा. अशा तब्बल 19 धावा आहेत. 41 धावा रोखायच्या आहेत. लेट कट खेळले. क्षेत्ररक्षक आहे. डेंजर एंडकडे फेक करण्याचा प्रयत्न. मिसफील्ड झाले. आणखीन 1 धाव वाढणार या बॉलवरती. सिंगल इथून स्पष्ट झळकत होती, परंतु डबल मध्ये कन्वर्ट करताना दोन्ही फलंदाज. 21 धावा 21 रन्स रिमेनिंग असणारे बॉल मी विचार केला तर सोपा आव्हान बनताना पाहायला मिळेल जय भवानी टीम करिता, जिथे आणखीन 15 चेंडू हाती आहेत आणि 20 धावा बनवायच्या आहेत टीम जय भवानी कुसावडे संघाला. विकेट्स देखील हाती आहेत. गणेश मरागजे सारखा फलंदाज अजून देखील शिल्लक आहेत. नवीन एक संघाची बांधणी पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये संधी होती जय भवानी ब संघाने धडक मारली होती सेमीफायनल मध्ये, मात्र ती लढाई समाप्त झाली आणि केदारेश्वर पिंपरी संघाने बाजी मारली. 22 हळूहळू पुढे चालले. माहिती आहे मॅच इथून सोपी बनली आहे, अवघड काही नाहीये. फक्त आणि फक्त
या स्कोर कार्डला याच रीतीने पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आणि पाहिले दोन्ही फलंदाजांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मिस झालाय चेंडू स्विंग अँड मिस विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आहे 22 वरती स्कोर कार्ड स्थिर राहणार आहे या निराश चेंडूंना खऱ्या अर्थाने आसरे बनवावे लागणार आहेत पराक्रमी तांबी संघाला तर या मॅच मध्ये ते बनून राहू शकतात आणि एका दुसरा विकेट तिथून मिळण्यासाठी संधी देखील असेल प्रेशर बनला पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने काय ना की बिळामधून सापाला जर काढायचं आहे ना बाहेर तर त्याला देखील बरंच काही दाखवावं लागतं त्यानंतर तो देखील चाचपडतो आणि फलंदाजांवरती जर प्रेशर बनवायचं आहे तर डॉट बॉल घेणं महत्वाचं आहे क्षेत्ररक्षकांची भूमिका देखील महत्वाची आहे सिंगल मिळाली आहे 2 ओव्हरची पारी पाहिली तर पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन्स होते या ओव्हरमध्ये 7च धावा आल्या ते 20 धावा इथून पुढे 12 चेंडू आहेत 9 धावा आल्या माफी असावी 23 धावा आहेत अशा टोटल आणि इथून पुढे विजयाकरिता 12 चेंडू हॅलो 12 चेंडू 18 धावांचं गरज आहे टीम मीटिंग नको आहे सामना 20 मिनिटांमध्ये संपवला गेला पाहिजे वेळेचा अभाव आहे आपल्याकडं समीर मराठे वरती प्रेशर आला आणि जणू काय प्रेशर वाढला आहे जय भवानी टीम वरती देखील कारण की मॅच चालले क्लोजिंग कडे फटका दमदार आहे क्षेत्ररक्षक आहे परंतु दूरवरती चेंडू चाललाय सीमा रेखेच्या बाहेर अंपायर्स कळवत आहेत की हा चेंडू षटकार रखरखत्या उन्हामध्ये स्वयंसेवक चांगली भूमिका घेत आहे निलेश मराठे तिथे होते आणि त्यांनी सांगितलं चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे षटकार आलाय ऑन साइडला खेळलेत लॉंग ऑफच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक जमा झालेत आणि जे मॅच मध्ये रंगत वाढली होती जणू काही हवा भरण्याचं काम झालं प्रेशर टाईट केला गेला परंतु हवा काढली आहे फटक्यांनी मॅच सोपी झाली आहे जय भवानी टीम करिता फुल्लर लेनचा चेंडू इथे देखील ड्राईव्ह केले ओव्हर कव्हर्स परंतु नशिबाची साथ अजून चेंडूवरती जी नशिबाची साथ एक्स्ट्रा खेळाडू आहे या मैदानामध्ये त्यांनी साथ दिली पराक्रमी टीम साठी तो एक्स्ट्रा खेळाडू उभा राहिलाय 35 धावा अजून देखील 8 चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू मागे 6 धावेची आवश्यकता आहे या बॉलवरती किती रन्स येणार आहेत दुहेरी अंकाचा प्रयत्न 2 धावा शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच संधी जरूर राहणार आहे आणखीन देखील 7 चेंडू शिल्लक आहेत 4 धावा समीर मराठे खऱ्या अर्थाने प्रेशर बनला जरूर परंतु मोठ्या फटक्याने प्रेशर रिलीज केला हा फटका निघाला हवेमधून क्षेत्ररक्षक आहेत गोलंदाजाच्या पाठीमागे सगळ्यात मोठा पाठीराख देण्याचं काम
क्षेत्ररक्षकाचं, परंतु तो क्षेत्ररक्षक आज पाठीराख देत नाहीये. गोलंदाजांसाठी सगळ्यात मोठी भूमिका क्षेत्ररक्षकांची. चुका केल्या कुणी क्षेत्ररक्षकांनी, म्हणून ज्या संधीला मिळवायचं होतं ती गमावली गेली आहे. दूर चाललंय हे स्कोर कार्ड आणि जवळ आला आहे स्कोर कार्ड जय भवानी टीमच्या बाजूने. 6 चेंडू 3 धावेची आवश्यकता. 3 धावा आणि 6 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावा जमा झालेत. 6 चेंडू 3 धावा. कठीण काळामध्येच एखादा हिरा आपल्याला चमकताना पाहायला मिळू शकतोय काय पराक्रमी टीम साठी. कारण की एका चांगल्या खेळाडूची जर ओळख बघायची असेल तर त्याला कठीण काळामध्ये बघावं लागतं. आणि आता हा डाव शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू 3 धावा रोखताना गोलंदाजाला देखील पहिलं स्वतःला सांगावं लागणार आहे, येस आय डेफिनेटली डू इट, हे मी कार्य करू शकतोय. 6 चेंडू 3 धावा, 3 धावा आणि 6 चेंडू शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच सज्ज राहावं आपण देखील. अमरदीप धवली संघ सज्ज राहा. एनसीसी निवडी टीम देखील उपस्थित आहेत. सगळ्यांचं आम्ही स्वागत करेल. खूप दूरचा पल्ला गाठून ते उपस्थित झालेत. शुभम शिंदे गोलंदाजी करण्याकरिता पाहायला मिळेल. राऊंड विकेटने जाण्याचा त्याचा मानस. आणि 6 चेंडू 3 धावा, धावा कमी आहेत, परंतु या समीकरणाला कठीण बनवावं लागणार आहे. चलिए विदाउट टाइम पास मैच स्टार्ट चाहिए. कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय राकेशजी निवळे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करेल आणि विनंती करेल की आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. जय भवानी ट्रॉफी 2025 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. भाई सिंगल की दुरी गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती 1 चा रन दिलाय. त्यासोबत हिने एक धाव देखील मिळाले. सिंगल 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 की दुरी, फटका दमदार, कव्हरच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स, चौकार, विजयी चौकार. आता झालेल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार जातोय तो जय भवानी संघाचा धडाकेबाज फलंदाज समीर मरागजे, ज्याने आपल्या वैयक्तिक खेळ करत असताना 13 चेंडू मध्ये 70